नागपुर की सुपर स्पेशलिटी अस्पताल में न्यूरो सर्जरी विभाग में 2 मरीजों के ब्रेन ट्यूमर का ऑपरेशन किया गया था। तो ये सामान्य ही ऑपरेशन, लेकिन इसकी खासियत ये थी कि इन दोनों मरीजों का ऑपरेशन होशो हवास में हुआ। डॉक्टरों के मुताबिक मरीजों के ब्रेन में ट्यूमर ऐसी जगह था, अगर उसमें कोई चूक हो जाती तो इनकी आवाज हमेशा के लिए चली जाती। ऑपरेशन के दौरान मरीजों से डॉक्टर बातचीत करते रहे और उन्हें गाना भी सुनाते रहे। सुपर स्पेशलिटी अस्पताल के न्यूरो सर्जरी विभाग के डॉक्टरों की टीम ने 2 सफल ऑपरेशन किए। ब्रेन का किसी भी तरह का ऑपरेशन बेहद जटिल होता है, इसीलिए खास ध्यान देते हुए इन्हें अंजाम दिया जाता है। खास है कि इन दोनों ऑपरेशन को डॉक्टरों की टीम ने मरीजों को होश में रखकर किया। मध्य प्रदेश का मरीज मिथिलेश गौतम और नागपुर की रेखा झंझार दोनों को भारी सिरदर्द की शिकायत थी। बीमारी के निदान में ये पता चला कि इन दोनों को ट्यूमर है। ये ट्यूमर ब्रेन के ऐसे हिस्से में था जहां अगर इलाज में थोड़ी भी देरी हो जाती तो इनकी आवाज जिंदगी भर के लिए चली जाती। काय ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूचं ऑपरेशन करायचं आहे म्हटल्यावर रुग्ण तसाच पहिले घाबरलेला असतो। तर हे जे मिथिलेश आणि रेखा हे दोन रुग्ण होते, तर त्यांना जो ट्यूमर होता तो अशा जागी होता की ज्या ठिकाणून आपल्या पूर्ण बोलणे किंवा वाचा ज्याला म्हणतो ही कंट्रोल होत असते। तर आपल्याला असं पेशंटला आम्ही असं डिसिजन घेतलं की आपण त्यांना जागृत अवस्थेमध्येच ऑपरेशन करायचं। त्याच्यासाठी आम्ही पेशंटला काउन्सिल केलं, कारण पेशंट घाबरलेला असतो तर त्याचे घाबरू नये, त्याला आपण कसं ऑपरेशनच्या वेळेला वेदना होणार नाही पण त्याचा ऑपरेशन चांगलं होईल याच्याबद्दल आम्ही पूर्ण काउन्सिलिंग केलं। आणि नंतर मग ऑपरेशनच्या दरम्यान आम्ही त्याच्या डोक्यावरील ज्या नसा असतात त्या लोकल एनेस्थेशिया देऊन बधीर केल्या आणि पूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान सलाईनद्वारे वेदनाशामक औषधांना कंटिन्युअस सुरू ठेवल्या। त्यामुळे पेशंट वेदनारहित होता पण जागृत अवस्थेत होता, जेणेकरून ट्यूमर काढताना फक्त ट्यूमर निघेल आणि आजूबाजूचा ब्रेनचा जो महत्त्वाचा पार्ट आहे ज्यामुळे आपली बोलण्याची शक्ती आहे, वाचा आहे, ती इंटॅक्ट राहील, जशीच्या तशी राहील याची आपण पूर्ण काळजी घेऊ शकलो। आणि त्याच्यामुळे दोन्ही रुग्ण आज एकदम व्यवस्थित घरी गेलेले आहेत। ट्यूमर त्यांचा निघालेला आहे पण वाचा वगैरे त्यांचं बोलणं वगैरे एकदम नॉर्मल राहिलेलं आहे। सुपर स्पेशलिटी अस्पताल के डॉक्टरों ने इन दोनों मरीजों का सफल ऑपरेशन किया। ऑपरेशन की जटिलताओं को समझाते हुए डॉक्टरों ने बताया कि इनके ब्रेन के ऐसे हिस्से में ट्यूमर था जिसमें अगर थोड़ी सी भी चूक हो जाती तो इनकी आवाज जिंदगी भर के लिए चली जाती। इसलिए डॉक्टरों ने होशो हवास में ऑपरेशन का फैसला लिया। मरीजों के ब्रेन के सिर्फ उस हिस्से को शून्य किया गया जहां ट्यूमर था। ऑपरेशन के दौरान मरीज को दर्द न हो और उसे नींद न आए, इसका खास ख्याल रखा गया। ऑपरेशन कर रहे डॉक्टर जब तक ऑपरेशन चल रहा था मरीज से न केवल बात कर रहे थे बल्कि मनोरंजन के लिए गाने भी सुना रहे थे। सगळ्यात आधी तर हे जे ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन म्हटलं की पेशंट असाच घाबरतो आणि ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनमध्ये पेशंटला शुद्धीत ठेवून ते ऑपरेशन करणं, ते ट्यूमर पूर्णपणे काढणं आणि पेशंट चांगला होऊन घरी जाणं हे खरं म्हटलं तर एक मोठी अचीवमेंट आहे। आणि मेनली हे एक गरीब पेशंट्सना आपण जी ही ट्रीटमेंट करता आली आहे त्याच्यामध्ये अजून एक सॅटिस्फॅक्शन आहे। हे जे ट्यूमर हे 2 पेशंट जे आम्ही ऑपरेट केलेले आहेत हे दोन्ही एक तर एक 20-22 वर्षाचा एक पेशंट होता आणि एक 30-31 वर्षाची एक महिला होती। यंग पेशंट्स होते, चांगले बोलू शकत होते, फक्त जेव्हा त्यांना त्रास होत होता बोलता डोकं दुखायचं आणि झटका येताना आल्यानंतर त्यांना बोलणं थांबून जायचं। हा जेव्हा आम्ही MRI वगैरे त्यांचा केला तेव्हा त्याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर आम्हाला जाणवलं आणि तो ट्यूमर अशा भागेवरती होता जिथे पेशंटच्या बोलण्याच्या नसा असतात। ऑपरेशन के दौरान हुई घटनाओं को बताते हुए मरीज रेखा ने बताया कि किस तरह से डॉक्टर उससे लगातार बातचीत कर रहे थे। ऑपरेशनच्या वेळेस तुम्ही जागे होता का? जागे तुम्ही बोलत होते तेव्हा मी बोलत होते। अच्छा, काय बोलत होते तुम्ही? ते विचारायचे मला। अच्छा, आरती म्हटली ना तुम्ही? विचारायचे मुलीचं नाव। हां, कुठली आरती म्हटली तुम्ही? मी सुखे करता कुठं करताचे। तर जाणवलं का तुम्हाला ऑपरेशन करताना, गाठ काढताना वगैरे काही? जाणवलं वगैरे पण जेव्हा ते दुखत होतं ना तेव्हा जाणवलं। असं म्हणजे काही काढताना वगैरे नाही जाणवलं। हां, जेव्हा ते टाक असे काही वगैरे तेव्हा जाणवलं। अच्छा, पण ऑपरेशन गाठ काढताना तुम्हाला काही नाही जाणवलं ना? नाही, मग माझ्या भावाला बोलावलं हे अच्छा, मी
जरा पड़ेगी। इन्हें पहले झटके की शिकायत थी, तो मैंने इन्हें सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल नागपुर न्यूरो सर्जरी विभाग में लाया, भर्ती कराया। तो वहाँ संजोग सर और उनकी टीम ने मिलकर ऑपरेशन किया और पूरे होश में ऑपरेशन हुआ और मरीज को कोई तकलीफ नहीं हुई। जिन लोगों को भी तकलीफ है इस बीमारी की, वह यहाँ आकर अपना इलाज करवाएं और कोई संकोच ना करें। इन दोनों मरीजों के लिए डॉक्टरों ने अब एक क्रेनियोटॉमी पद्धति से ऑपरेशन किया। इस पद्धति में मरीज पूरी तरह से होश में रहता है।